किसान साथियों, मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ जामनेर में आंबिल होड़ करके ग्राम है। यहाँ पे लगभग मैं तीसरी बार आ रहा हूँ इस प्लॉटों में। और आज प्लॉट्स की कंडीशन है कि एनी अबव 15 दिन में ये प्लॉट्स कटिंग्स पे आएंगे। लगभग आप प्लॉट्स को देख सकते हो कि ऊपर तक पत्तों में ग्रीनरी है, काफ़ी अच्छी माल की क्वालिटी है, शाइनिंग है, वादा है। थोड़ा सा किसान से समझेंगे कि यहाँ पर क्या क्या समस्या आई और समस्या आने के बाद भी इन्होंने निरंतर प्रयास करते हुए आज की डेट में इनके बाजू वाला जो प्लॉट्स है वो एक्सपोर्ट में 18 रुपये 21 पैसे में जा रहा है। इनका भी एनी अबव कि इनका भी एक नवरात्रि में बेस्ट प्लॉट आएगा और दूसरा कि इनको भी रेट अच्छा मिलेगा, है ना। मैं थोड़ा सा आपको हमारे जो डीलर मित्र है यहाँ पे जामनेर में जो किसान कार्यशाला के लिए भी काम करते हैं, तो दोनों भी इसमें इन्होंने बहुत ही अच्छा रोल निभाया है। ये दोनों पार्टनर्स है, शुभम भाई और ये भाई नाम अपना खुद बताएंगे। ओम साई एग्रो करके इनका जामनेर में एक यूनिट है। एक्चुअल यूनिट इसलिए बोल रहा हूँ क्योंकि इन्होंने दुकान जो डाली हुई है उसमें ग्राउंड लेवल से जो किसानों को, इनका जो मेन बेस है कि किसानों को ग्राउंड लेवल पे रिपेयर करना है। प्रोडक्ट बेचना एक अलग बात है, लेकिन किसानों को ग्राउंड लेवल पे जो समस्याएं आ रही है उस समस्या का निराकरण करा कर देना, फिर बाद में अगर समस्या बहुत ज़्यादा है तो उसमें फिर कुछ प्रोडक्ट्स देकर उसको ख़त्म करना, ये सारी चीज़ें कर रहे हैं। तो उनका मैं थोड़ा सा परिचय आपको करवा देता हूँ। नमस्ते भाई। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ओम साई ॲग्रो संचालक तेजस पीतांबर वाघ। मी CKG9 चे जे प्लांट आहे ते मागच्या वर्षापासून विकत आहे। तरी मी या भागामध्ये खातगाव झालं, डोरी झालं, आंबेलोड या भागामध्ये 3 लाखच्या वरती प्लांटेशन दिलेलं आहे। तरी माझ्या प्लांटेशन मधले 30% ते 40% हार्वेस्टिंगला पण जात आहे। त्याच्यामधले काहीतरी पूर्ण प्लॉट जरी पकडले 30% मधले तरी ते एक्सपोर्टला जात आहे। त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या पहिले प्लांट आल्यानंतर काही नाराजी होती। ती साहेबांनी येऊन 2-3 वेळेस व्हिजिट दिली, त्यामुळे काही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले। काही आम्ही व्हिजिट देत होतो, काही शेतकरी आम्हाला प्रॉब्लेम सांगत होते, आम्ही त्याचं पण निराकरण करत होतो। तरी साहेबांचे व्हिजिट असल्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी व्यवस्थित त्यांचं प्लांटेशन न्यूट्रिशन व्यवस्थित झालेलं आहे। तरी शेतकऱ्यांचा आता या प्लॉटच्या शेजारी एक प्लॉट आहे, त्याला 18 रुपयाचा भाव गेलेला आहे। आपला 7,000 प्लांट दिलेलं होतं दादांचं, त्यांच्या शेजारी 3,000 प्लांट आहे। तरी दादा आपल्याला सांगतील की आपलं रोग कसं होतं, काय होतं, किंवा किती तारखेचं तुम्ही लावलेलं होतं आणि किती दिवसानंतर तुमची निसवड वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला प्लांट कसं वाटतंय ते तुम्ही सांगू शकता। नमस्कार सर। नमस्कार। हे लागवड 31 नोव्हेंबर ला लागवड आहे आणि ते प्लॅन एकदम भारी आहे आणि त्याची व्हरायटी चांगली आहे। आणि दादा आमच्याकडे 2-3 वेळा आले, त्याच्यानंतर आम्हाला दाखवलं, मग त्याची अद्भुतता एकदम चांगली झाली आहे केळीची। त्याचा पहिलं टरबूज बी होतं, तर व्हरायटी चांगली आहे, तुम्ही पाहू शकता। हे प्लॅन, हे झाडं, हे झाडं ॲक्च्युअल व्हिडिओच्या समोर येत असताना आमचे शेतकरी सगळे नवीन आहेत आणि व्हिडिओच्या समोर, मीडियाच्या समोर यायला शेतकरी घाबरतात। यांनी घाबरायला नको पाहिजे। सुरुवाती अवस्थेला ज्या टायमाला प्लांटेशन आलं त्या टायमाला जिनोम प्लांटेशन जो होता तो 5 लीफ्सचा होता। शेतकऱ्यांना त्यावेळेस असं वाटत होतं की हे काय आलेलं आहे आपल्याकडे, परंतु हाय लेवल स्ट्रक्चर बॉडी म्हणजे ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये, तुमच्या शेतात रोपा आल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 8 दिवसाचं प्रॉपर हार्डनिंग तुमच्या शेतात जेव्हा करतात आणि तुमच्या शेतातलं एक लीफ जेव्हा तुम्ही बाहेर काढतात, पान, बरोबर, आणि ज्यावेळेस त्याला मॅच्युरिटीचा सिम्पटम येतो, हा ह्या गोष्टी अवघड आहेत, परंतु शेतकरी कोणत्याही लेवलला कार्य करतो आहे आज, बरोबर। तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतामध्ये प्रॉपर एक लीफचं हार्डनिंग करून जेव्हा पान काढतात त्या टायमाला सॉइल अनालिसिस मध्ये असं निघून येतं आणि असं निदर्शनात येतं, ही यील्ड ठीक आहे, ही यील्ड एकदम चांगली आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पण पंजे होते। केळांची साईज पण चांगली आहे, संख्या पण आहे, वाधा पण आहे, ठीक आहे। आता हे शेतकऱ्याच्या मेहनतीचं फळ आहे। मी नेहमी सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्याच्या मेहनतीचं फळ आहे, कारण त्याने
एक लहान बाळाप्रमाणे लहानपणापासून जेव्हापासून रोप आलं तर आतापर्यंत एकदम काटेकोरपणे त्याचं नियोजन केलेलं आहे. सुरुवाती अवस्थेत आला त्यावेळेस याच्यामध्ये टरबूज लागलेलं होतं. न्यूट्रिशन गेन होतील, मी प्रत्येक वेळेस यांना सांगत होतो की न्यूट्रिशन अनबॅलन्स होतात, कारण जे शॉर्ट ड्युरेशन क्रॉप असतं ते केळीचं न्यूट्रिशन पण त्यातनं गेन करून घेतं, कारण त्याला 80-85 दिवसामध्ये बाहेर जावं लागतं. त्यावेळेस आपल्याला केळी पण चांगली दिसते आणि टरबूज पण चांगले असतात. पण ज्या दिवशी आपण टरबूजचा हार्वेस्ट करतो त्याच्या 15 ते 20 दिवसानंतर पूर्ण प्लॉट असा पिवळा धम पडलेला दिसतो किंवा कुठेतरी थांबलेला दिसतो, पोंगे वेगळे वाकडे आलेले दिसतात. कारण का की त्या टायमाला न्यूट्रिशनची जी अनबॅलन्सिंग असते ती पूर्ण संपून जाते. कारण टरबूज जे लावतो आपण त्याला पूर्ण वॉटर सोल्युबल खतं देतो, म्हणजे आज दिलं की 5 दिवसात संपतात. आणि केळी हे शॉर्ट लिव्हिंग क्रॉप आहे, पूर्ण 1 वर्षाचं. म्हणून टरबूज आणि केळी दोघांमध्ये मतभेद आहेत, द्वंद्व आहेत. हा ठीक आहे की आपल्याकडे जामनेर म्हणा, चोपडा म्हणा, हे पॅटर्न चालू आहेत की आपण ऑक्टोबर नोव्हेंबर जसं आपण याला कांद्या बाग जसं म्हणतो आपण, तर कांद्या बाग हा सेशन जो आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की बेड पाडून मल्चिंग टाकली, ड्रिप टाकलं, एक टरबूजचं रोप लागवड झाल्या की टरबूजचं उत्पादन काढून परत केळीचं पण येतं. तर चांगल्या गोष्टी आहेत, पण तुम्ही अजून जर का चांगल्या प्रॅक्टिस मध्ये जायचं जर म्हटलं, जसं रेट सोबत वेट पण तुम्ही जर काढला, लक्षात घ्या, रेट सोबत वेट जर काढला म्हणजे ह्याच घडाचं वजन जर तुम्ही अजून 3 किलोने जर प्लस करून शकले, समजा आज 20-22 ची रास आहे, हीच रास जर 25च्या पुढे जर गेली, कारण कांदे बागामध्ये जर तुम्ही आजपर्यंत कितीही जुन्या लोकांना विचारलं तर ते म्हणतात कांदे बागात रास येत नाही. बरोबर. पण मी आजच्या 5 दिवस अगोदर सोलापूरमध्ये होतो, तिथलं क्लायमेट वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. पण जर का तिथं ते व्यक्ती 30 ते 35 किलोचा जर घडाची रास घेत आहे, रास म्हणजे काय की सरासरी उत्पादन, एका घडाचं वजन नाही, बरोबर. तर तुमच्याकडे जर आपण 25 किलोचा जरी घड काढला तर विचार करा 3000 खोडांमध्ये जर तुम्ही टरबुजाचं उत्पादन घ्यायला 1 लाखाला 1 लाख रुपये काढतात, दिवस रात्र इथं झोपतात, कारण तुमची मी इथंच बघितलेलं होतं, खटिया इथंच पडलेली होती, बरोबर. तार लावणे, त्याला वारंवार स्प्रे करणे, सगळ्या गोष्टी करणे. जर एका घडामागे तुम्ही 2 किलो वजन वाढलं आणि तुम्हाला 18 रुपयासारखा आजचा जो रेट मिळालेला आहे एवढा जरी मिळाला तरी 3000 खोडं जर असले तर 3000 खोडांमध्ये तुम्हाला 36 रुपयाचा फरक पडेल. मग 3000 गुन्ह्याला तुम्ही 35 रुपये करा, किती झाले? 3-9, 1 लाख रुपये उत्पादन तसंच निघून आलं, बरोबर. म्हणजे फरक हा पडतो, म्हणजे आपला हेलपाटा पण गेला, सगळ्याच गोष्टी गेल्या. आपण 1 लाख लावल्यावर 1 लाख घेतो आहे टरबूज मध्ये, मान्य करता तुम्ही, पण तोच जर न लावताना जर तुम्ही केळीकडे व्यवस्थित लक्ष, जर नियोजन जर व्यवस्थित केलं तर मान्य करता 2 किलो वजन अजून. तुम्ही मला स्वतः सांगितलं की साहेब टरबूज जर नसतं तर आज माझा माल कटिंगला आला असता, भले मी 31 नोव्हेंबरला लावलेला आहे. दुसरी गोष्ट, नियोजन जर का अजून चांगलं असतं, मध्ये जर मी लग्नाला जर नाही गेलो असतं तो परत माझे घड याच्यापेक्षाही चांगले राहिले असते. आता ह्या गोष्टी तुम्ही सांगताय म्हणून एखादी शेतकरी काय करतो, शेतात पाय ठेवला की तो म्हणतो हे घड बघा, हा कसा झाला, तो कसा झाला, याला कसं लावलं तुम्ही, हे घड एकदम चांगले आहे, ते तिकडचे घड एकदमच खराब आहे. अरे एका गाडीमध्ये 25,000 रुपये दिले मी, तो लॉट 5 लाखाचा आहे, तो जामनेर मध्ये आला, चोपड्यामध्ये गेला, सोलापूरला गेला, नांदेड मध्ये दिला, सगळ्यांच्या प्लॉट मध्ये कुठे ना कुठे 5, 10, 20%. आता आपण काय करायला पाहिजे, आपल्या जमिनीचा पोत, आपले काम करण्याची पद्धत, ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि याच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मग तुमचं अपेक्षित उत्पादन जे आहे ते प्लस मध्येच निघून येणार. म्हणजे तरी सुद्धा तुम्ही 31 नोव्हेंबरच्या हिशोबाने माझ्या माहितीनुसार अर्ली आहे, तुमचा एनी अबाव 15 दिवसामध्ये माल कटिंगला येतो. दुसरी गोष्ट, आता पित्तरपाटा लागतोय आपल्याकडे, पित्तरपाटा म्हणतात, आणि पितृपक्ष जर का तापला, हा जर का 10-12 दिवसामध्ये जर का 5 दिवस जरी याने सन लिव्हिंग जर का तुमचं 30च्या पुढे 35 जर घेऊन गेला तर तुम्हाला एक सांगतो, जो मी 20 दिवसाचा रेशो सांगतोय तो 20 दिवसाच्या ठिकाणी तो 10 दिवसावर येऊन जाईल. कारण सूर्यप्रकाश जेवढं तीव्र पडणार तेवढं फोटोसिंथेसिस जेवढं जास्त होणार तेवढं अन्न बनवण्याची प्रक्रिया जास्त वेगाने बनते आणि घड भरायला लवकर येतं, बरोबर. कारण पितृपक्ष आहे, मग पितृपक्ष संपला की लगेच नवरात्री येते, म्हणजे तुम्हाला चांगला भाव भेटतो आणि तुमची क्वालिटी चांगली आहे. आता
दिलेले मी जे 2 वेळा व्हिजिट दिली तुम्ही त्या गोष्टी बारकाईने केल्या बी. बाकीचं न्यूट्रिशन तुमचं स्वतःचं आहे, हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. आता याला आणखी पुढे जपा, याच्यावरती लाल्या येऊ नये म्हणून, चिटिंग येऊ नये म्हणून ह्या गोष्टीसाठी 1-2 स्प्रे काढून घ्या. ओके, ठीक आहे.